हॅलो गाईस. तर तुम्हाला असं वाटत असेल की आज रौनकने कसा व्लॉग नाही चालू केला. आज आम्ही व्लॉग चालू करतो आहे. तर मग हां, आता रौनक थोडासा इंट्रोवर्ट झाला आहे. पेपरच्या टाईमला तो कोणाशी बोलत नाही, काय नाही, अभ्यास करत असतो एकटा एकटा. तर मग आम्ही ठरवलं की आम्हीच चालू करतो. मग आम्ही तर सगळ्यांशी बोलतो फिरतो हे ते. भले आमचा अभ्यास नसेल झालेला, आम्ही इथे येऊन एवढे निर्लज्ज झाले. पहिले तरी एका रात्री आधी अभ्यास करायचा, आता पेपर 2:30 वाजता तर सकाळी उठून अभ्यास करतो आणि मग कॉलेजला येऊन अभ्यास. आणि त्याच्यानंतर सकाळी पण अभ्यास नाही होत. एक्झामचा 2 तास आधी स्टार्ट होणार अभ्यास. मित्रांनो, यांना व्लॉग चालूच करतायत. असे लोक आहेत काय रे, असं व्लॉग चालू करतात. शिकवत नाही भाई, हा शिकवत नाही. आम्हाला जसं जमतं आम्ही आमच्या हिशोबाने चालू करतो. आता पण निर्लज्जसारखं तिथे अभ्यास सगळं सोडून आलो इथे ह्याला भेटायला. हॅलो मित्रांनो, नमस्कार, वेलकम बॅक. व्हेरी लॉंग टाईम. खूप दिवस झाले. आफ्टर व्हेरी लॉंग. ते तर नॉर्मल लोक न्यू होरायझनचा पोरगा, न्यू होरायझन. ते तर नॉर्मल लोक बोलतात ते मित्रांनो. तसं आपल्याला वेगळी स्टाईल आहे आपली. आपण आपल्या स्टाईलने बोलू. तुम्हाला बॅकग्राऊंडमधून खूप आवाज येत असेल कारण की आम्ही लायब्ररीमध्ये बसतो आणि तुम्हाला नाही थांब. आणि तुम्हाला वाटत असेल की लायब्ररीमध्ये शांतता असते, काय नाही. आमच्या कॉलेजमध्ये शांतता नसते. लायब्ररीमध्ये सगळ्यात जास्त आवाज लायब्ररीमध्ये असतो. पण तरी आमच्या अंगात खाजे की आम्ही इथे येऊन अभ्यास करतो. काय चांगलं डेस्क बसायला मिळते ना म्हणून. आमच्या घरी नाही का चांगली जागा अभ्यास करायला. मला पेपर घरीच देतात. पेपर ऑनलाईन पेपर असते सिरियसली. आणि मी तुम्हाला एक सांगतो, आज आमचा लास्ट पेपर आहे. मी एवढा दिवस व्लॉग नाही काढला कारण की माझा काहीच अभ्यास झाला नव्हता. मग मी इथं गप्पा येऊन अभ्यास करायचो. पण आज लास्ट पेपर आहे. आज पण अभ्यास झाला नाही आहे. असंच हा बोलतो आणि एव्हरी पेपरमध्ये ना चांगला अभ्यास करून चांगले मार्क आणतो आणि मग बोलतो मी काय अभ्यास करत. ते टॅक्टिक्स असते मित्रांनो. टॉपर लोक असेच बोलत असतात. हां, तर आता बघा तुम्ही, आज आपला लास्ट पेपर आहे आणि आमचा 2:30 वाजताचा पेपर आहे आणि आता वाजले किती वाजलेत 12:15 वाजलेत. जावा अभ्यास करा. तर आता मी रिवाईज करतो सगळं स्टार्टिंगपासून, नंतर जाऊ. आजच्या पेपरला जाण्याची भीती कमी आहे मला आणि पेपर झाल्यावरचा एन्जॉयमेंट जास्त आहे. अरे कंटाळा आला अभ्यास करायला. एक्साइटमेंट जास्त आहे. पेपर नंतर काय करणार आहे तेच बघू. आम्ही काहीतरी विचार केला की पेपर नंतर जाऊ कुठेतरी चरायला. आता ते बघू, प्लॅन सक्सेस झाला पाहिजे. हां, तुम्हाला एक सांगतो, आमच्या ग्रुपमध्ये 11 लोकांनी इन टाकले. 11 लोकांनी. आता जाताना बघू किती लोक येतात. आय एम ऑलरेडी इन. हां, ही नाही मला माहिती ही येणार. हा बडवेश येणार. असा अर्ध दाखव इथपर्यंत. हा बडवेश येणार. पण बाकीचं मला नाही माहिती आणि मला डाऊट आहे. पण तरी बघू आता. गुंजन पण येणार. बघू. नाही, मला पण वाटतं त्या दोघं थर्ड देणार आहेत. पण तरी बघू चला. तर आज लास्ट पेपर आहे. मस्त मी तर खुश आहे भाई. घरी जाऊन झोपेल शेवटी. खूप जास्त झोपेल मी, खूप जास्त. उद्यापासून चालू होणार राडा. उद्यापासून गेम खेळू भाई. उद्यापासून आज झोपेल मी. हो, आज झोप मी पण चालू आहे. आता आपण थोडा अभ्यास करू. माझा IoTचा पेपर आहे. एकदम थर्ड क्लास सब्जेक्ट आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इंजिनिअरिंग करताय, तुम्हाला ऑप्शनमध्ये असेल ना, कराच नको. सगळ्या क्वेश्चनमध्ये, सगळ्या टॉपिकमध्ये एकच आहे, सेन्सर ॲक्टिवेटर. सेन्सर जो डेटा कलेक्ट करतो, ॲक्टिवेटर स्वतः डेटावर ॲक्शन परफॉर्म करतो. सगळ्या टॉपिकमध्ये हे कॉमनच आहे. हेच. आता आम्हाला विचार आला आहे की हर एक क्वेश्चनमध्ये वेगळ्या प्रकारे मी हा आन्सर कसा लिहायचा. एकदा ॲक्टिव्हमध्ये लिहायचं, एकदा पॅसिव्हमध्ये लिहायचं. बेस्ट. आमच्या पेपरमध्ये पण काय आहे, 2 सिस्टम आहे. ते डिस्ट्रीब्यूट कसे झाले आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन काय होतं, हेच पूर्ण थ्रू आउट 6च्या 6 मॉड्यूलमध्ये. आणि याचा सब्जेक्ट आम्हाला नेक्स्ट सेममध्ये आहे. आता मी विचार करतो की मी कसा अभ्यास करणार आहे. मला थेअरी बिरीजमध्ये. हां. आणि तुम्हाला असं वाटत असेल इंजिनिअरिंग केली, आम्ही तर आतापासूनच कॉक्रोचेस आहेत. काय सांगायचं. नाही, मी आधीपासूनच आहे. 11वी 12वी पासून. नाही, पण त्याचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया आता आपला बसतो ना ऑलरेडी. तुम्हाला नाही माहिती ना मित्रांनो, माझी जाऊन रील बघा जी मी आज पोस्ट केली असेल मे बी. बघा कॉक्रोच, वी आर कॉक्रोचेस सर्व. तुला काय झालं रे असं का बस? असंच विचार चला करतो की आज काय होतं. आता रिवाईज करतो मी. नंतर पेपर झाल्यावर चांगला प्रॉपर बनवू, एकदम मोठा दाखवू काय करणार आहे काय नाही. रिवाईज करतो. टाटा. हॅलो मित्रांनो, बॅक आफ्टर गिविंग पेपर. भाई तुम्ही सांगा मी चष्म्यावर कसा दिसतो भाई? केस वाढलेत मला, कापायचे आहेत पण काय नाही. आणि भाई माझा पेपर सांगतो शपथ, एवढा गू पेपर गेलाय ना भाई, एवढा गू गेलाय ना.
लेजिट एवढा घाण जेणे पण पेपर सेट केला होता एवढा घाण पेपर सेट केला आहे ना. पण मी एका ह्याच्याने खुश आहे की माझे पेपर संपले संपले. संपले भाई. सेम 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 कॉपी पेस्ट. काय सेम सेम हो सेम. ए तुमचा पेपर कसा गेला? तुझा पेपर कसा गेला? ठीक होता. फक्त ठीक. 75चा लिहिला आहे, 5चा सोडलाय, पण त्याचं 75 तुझा पेपर? attempt केलाय मला पण माहिती. बरोबर. पेपर छान गेलाय लिहिलंय. आपका पेपर सेम. अच्छा गया, तो अच्छा मोमेंट गया. हुआ. अच्छा गया. अच्छा म्हणजे ही आमच्या डिपार्टमेंटची आहे ना, म्हणजे सेम सब्जेक्ट. सो ऐसा क्वेश्चन पूछा है जिसका आंसर आणि पता आम्ही है, सेम but डिपार्टमेंटचे. तू पण ये. तुम लोगों ने फर्स्ट टाइम एक्सपीरियंस किया. हम आम्ही- लोगों ने एक साल से आम्ही- एक्सपीरियंस हाँ, सब सब हमको paper आदत है आइडियाज का. हे क्या बच्चे लोक. आता बघा आम्ही आता आमचा झाला पेपर. आता आम्ही जाऊ काहीतरी खायला. तुम्हाला सांगतो आता गाडीने जाऊ गाडी ती बघू. चला आता आमचं सगळं फोटो वगैरे रील वगैरे काढून, म्हणजे सगळे रील तर नाही काढले पण ठीक आहे 1-2 रील काढून झालं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे जिमीजला. तुम्हाला माहिती आहे का जिमीज? तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे, नाही माहिती असेल तरी राहू द्या, आम्हाला काही घेणं नाही. तर आम्ही चाललो आहे जिमीजला आणि बघू तिकडे काहीतरी खाऊ वगैरे मस्त. मग तिकडून घरी जाऊ. येस. पेपर कसा पण गेला काय मॅटर नाही करत, फक्त पेपर संपला हे मॅटर करतं. सो लेट्स गो नाव. बाय बाय. पुढे जाऊन बोलू. Going to Jimmy. गाडी चालवताना सिटी सेन्सच नाही. हॅलो मित्रांनो, आम्ही पोहोचलो इकडे जिमीजला. See, that is द वॉकला चालत चाललो आहे. तुम्ही आधी पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल रे आमचा जिमीज. yes, जिमिस होता ना जेव्हा ऑफर चालू होती तेव्हा आलो होतो आम्ही. तर आता चला डायरेक्ट वरती जाऊन बघू, म्हणजे जास्त गर्दी वगैरे नाही पाहिजे. लेट्स सी. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो इकडे, पण इकडे सीन असा झाला आहे की आतमध्ये गर्दी आहे आणि आम्ही जास्त लोक आहेत. मग आता आम्ही बाहेर वेट करतो आहे. तर आता जेव्हा जशी गर्दी खाली झाली तसं आम्ही जाऊ. वेट. आम्ही आता पोहोचलो आणि इथं ऑर्डर देतात सर्व लोक. इथं सर्व नॉनव्हेजवाले आहेत. तिथं ते 3 लोक व्हेजवाले आहेत. 3 नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज आणि मी पण नॉनव्हेज. तू व्हेज नॉनव्हेज सांगतो. आणि मी पण नॉनव्हेज. भाई मी तुम्हाला सांगू मित्रांनो, तुम्ही जे पण व्हेज खाणार आहेत ना, तुमच्यामध्ये लय सहनशक्ती आहे माहिती का. माझ्या नाही ते सोड ना, ते सोड. मी हे बोलतोय की तुम्ही जे पण व्हेज खातात ना भाई, तुमच्यामध्ये खूप अशी सहनशक्ती खूप आहे भाई. माझ्यामध्ये तर बिलकुल नाही. मला तर असं ऑप्शन असलं व्हेज नॉनव्हेज, मी डोळे बंद करून कधी काही असं ते उठसूट मी नॉनव्हेजच खाणार. 100% नॉनव्हेज. माझं असं मन मोकळं होतं नॉनव्हेज खाऊन. आता आम्ही ऑर्डर देऊ, बघू काय काय खाऊ, तुम्हाला दाखवू तर खाऊ. आता अशा प्रकारे मित्रांनो आमचं ऑर्डर आलेलं आहे. तुम्हाला एकेकाचा ऑर्डर दाखवू का मी भाई? शपथ ऑर्डर एवढा बेकार नाही बघा. हे काय भावायचे? चिकन क्रंचीज. याचा हा बुर्गीर, हा माझा बुर्गीर. हे वेजीस, हे इचा बुर्गीर, हा याचा बुर्गीर, हा इचा बुर्गीर, हा इचा बुर्गीर, ते त्यांचा बुर्गीर. हे आज बस याच लास्ट ठरली. चलो अभी खाते हैं सब खाते हैं ये मस्त लस्सीज खाऊया. चलो बाय बाय. थांब ना हे पण बघतो. रिअली टाकशील ना पण एक चांगली सुधारी खूप असं काय आहेच नाही ना. एकदाच बघितलं काय बघा आता आमचं सगळं खाऊन झालं. इथं होते 11 जण. 11 जणांचं सीन झालं आता पैशांचं. तुमचे किती होतात? 1000 140 950 होतात. 950 आणि आता आम्ही तिघं चुरलो याचे कॅल्क्युलेशन करतो. बाकी सर्व आपापल्या जेवढं देऊन गेले. बॅग आता आमचं झालं खाऊन मस्त. पेट पूजा झाली, लास्ट पेपर झाला. आता मस्त घरी जाऊन झोपेल बाई मी आणि उद्यापासून गेम खेळेल.
तर आता आपण हा ब्लॉग इकडे सेंड करूया कारण की मला जायचं गाडीने घरी. तर आता आपण भेटूया नेक्स्ट टाइम. हा ब्लॉग छोटा होता कारण की मी असाच बनवला की लास्ट पेपर आहे असं याद मी बनाया. आणि आता आता रेग्युलर राहू आपण इंस्टावर. पेपर संपले आपले. आता मी बिल चला टाकलं भेटू आपण. बाय बाय.